नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन ज्ञानेश्वर पाकटकर, संपादक रोखोक मावळ. आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित असणाऱ्या आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या म्हणजेच तळेगाव नगरपालिकेच्या कार्यक्षम उपमुख्याधिकारी सौ ममता राठोड मॅडम. सर्वप्रथम मी त्यांचं आपल्या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. मॅडम, आपलं सहर्ष थँक्यू स्वागत. मित्रांनो, खऱ्या अर्थाने ममता राठोड मॅडम बद्दल सांगायचं म्हटलं तर शालेय जीवनापासूनच अतिशय जिद्दी आणि मेहनती. भविष्यात एक स्त्री म्हणून माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं हेच त्यांचं स्वप्न. आणि खऱ्या अर्थाने उच्च शिक्षणाच्या जोरावरती आज त्यांनी प्रशासकीय सेवेत मजल मारलेली आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थाने आज तळेगाव नगरपालिकेत फक्त उपमुख्याधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी एक स्वतःचा एक वेगळा ठसा निर्माण केलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने आज त्या सर्वसामान्य जनतेमध्ये आणि सर्वांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहेत. याचं कारण त्यांच्या कामाची पद्धत आणि त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास आज आपण रोखोकच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. मी पुनश्च मॅडमचं आपल्या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. मॅडम, आपलं पुनश्च सहर्ष स्वागत. थँक्यू सर. सर्वप्रथम रोखोक मावळच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार. आणि तदनंतर नुकत्याच लागलेल्या 10वीच्या रिझल्टमध्ये सरांची जी नापासाची शाळा आहे त्यांनी जो 100% निकाल सरांच्या परिश्रमाने लागलेला आहे त्याबाबत सरांचे खूप खूप अभिनंदन. आणि जे विद्यार्थी आणि त्यांचे पालक ज्यांच्या आयुष्यात अंधार, 9वीत नापास झालेले विद्यार्थी, त्यांना तुम्ही पुन्हा आशेचा एक नवीन किरण दाखवता आणि त्यांचं आयुष्य उज्ज्वल करता. खरंच वाखाणण्याजोगं काम करता सर तुम्ही. मॅडम, मला वाटतं की आजच्या मुलाखतीला एक आगळं वेगळं महत्व आहे. त्याचं कारण हे तसंच आहे, कारण अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधनं तुम्ही आज उच्च शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवेत जे काम करताय ते खरोखर म्हणजे मला वाटतं खऱ्या अर्थाने येणाऱ्या तरुण पिढीला आणि विशेषतः महिला वर्गाला एक प्रेरणा देणारं ठरणार आहे, बरोबर की नाही? तर मला वाटतं की आज ही मुलाखत तुमच्या कुटुंबातील सगळे, तुमचे शाळेतील, कॉलेजतील सगळंच मित्रमैत्रिणी नक्कीच पाहत असतील, बरोबर ना? तर मला वाटतं आज नक्कीच आपण या माध्यमातून तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. मुळात सर मी म्हणजे माझं माहेर ही अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यामध्ये गावणगाव नावाचं एक छोटं गाव आहे. ओके. परंतु माझे वडील हे क्लर्क म्हणून शिक्षण विभागात कार्यरत होते. म्हणून आम्ही वेळोवेळी त्यांची जिथे जिथे बदली होत गेली तिथे तिथे आम्ही राहत गेलो. तर आम्ही सर्वप्रथम पप्पा पोस्टेड होते वाशिमला. तर वाशिमला आमचं शैक्षणिक आयुष्य चालू झालं आणि तिथेच म्हणजे आम्ही 4 बहिणी, वडिलांना 4 बहिणी होतो. आणि जेमतेम क्लर्क म्हणून माझे पप्पा असायचे. गव्हर्नमेंट क्वार्टरमध्ये आम्ही 10वी पर्यंत वाशिमला शिक्षण घेतलं आहे. मी बाकलीवाल कन्या विद्यालय या शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे मराठी माध्यमातून. आणि माझ्या इतरही 3 बहिणींनी सुद्धा वाशिममध्ये शिक्षण घेतलेलं आहे. नंतर शिक्षणानंतर सर पप्पाची म्हणजे मला जेव्हा ऍडमिशन घ्यायची होती पप्पाची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं. अरे बापरे, म्हणजे आज आम्ही मॅडमला डॉक्टर म्हणून इंटरव्ह्यू आला असता. तर पप्पांची इच्छा होती डॉक्टर व्हावं, पण एकतर कोचिंग क्लासेसची फीज त्यावेळेला कमी होती, पण आमच्यासाठी आमच्या घरात 4 मुलींचं शिक्षण करायचं आणि तुम्ही 1-1 वर्षाचाच आमच्यात गॅप आहे. तर त्याच्यामुळे सगळ्यांचा शैक्षणिक भार पप्पाला सहन व्हायचा नाही. आणि तेवढ्यात पप्पांची पांढरकवडा येथे बदली झाली, जे तेलंगणा महाराष्ट्र बॉर्डरवरती आहे. आणि तिथे तर अशा कोचिंगच्या काही सोयी सुविधा नव्हत्या. तर माझी तिकडे 11वी 12वी सायन्सला पप्पांनी ऍडमिशन घेतली आणि तिथून मी 11वी 12वी पास झाले. त्याच्यानंतर परत पप्पाची 12वी नंतर वाशिमलाच बदली झाली. मग बदली झाल्यानंतर पप्पांनी माझा डीएडला फॉर्म भरला होता, कारण ते शिक्षण क्षेत्रात कामाला होते. तर त्यांना माहिती होतं की काही ऍट द एंड डीएड केलं म्हणजे माझी मुलगी शिक्षक तरी होणार. तर त्यांनी माझा डीएडचा फॉर्म भरला होता आणि मला चांगले गुण होते. तर पप्पांनी माझा तिथे डीएडला नंबर लागला होता. पण पप्पाला माहितीच नाही की मी इकडे इंजिनिअरिंगचा फॉर्म भरलेला आहे. मैत्रिणी हा गोल मला शिक्षणाने चालला होता. तर मी मैत्रिणीसोबत जाऊन एकटीने इंजिनिअरिंगचा फॉर्म भरला होता. आणि मला डॅशिंग गुण आम्हाला आता जे दिसतं ते नगरपालिकेत तेव्हापासूनच होते. आणि DY पाटील पहिल्याच राऊंड मध्ये माझा DY पाटील आकुर्डी या कॉलेजला पुणे येथे नंबर लागला. पण पप्पाला सांगायचं कसं ही अडचण झाली. तर मग आईने ते कन्व्हिन्स केलं पप्पांना.
तर असं माझा इंजिनिअरिंग पर्यंत 2014ला मी पासआउट झाले DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला आणि इथपर्यंत माझा शैक्षणिक प्रवास होता. मॅडम, एक अतिशय मला तुम्हाला म्हणजे आज या माध्यमातून बऱ्याच जणांना जाणून घ्यायचंय की इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी म्हणजे मला वाटतं कुठेतरी अतिशय तुम्ही एक ग्लॅमरस जॉब करू शकले असते. हो. कारण मला वाटतं आजच्या तरुण पिढीला ग्लॅमरस लाईफस्टाईल, एक लॅविश लाईफस्टाईल, कॉर्पोरेट सेक्टर मधला जॉब, बरोबर की नाही, हो. त्याचं कुठे एक आकर्षण म्हणू आपण. हो. मग असा कोणता टर्निंग पॉईंट होता आयुष्यातला की प्रशासकीय सेवा? हे जे आकर्षण तुम्ही म्हणताय त्या आकर्षणाचा अनुभव मी घेतलेला आहे. जेव्हा मी 2014ला DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून पासआउट झाले तर कॅम्पस प्लेसमेंट मधून ट्रायझेटो कॉग्निझंट कंपनी आहे, तिथे माझं प्लेसमेंट झालं. ओके. हा, आणि तिथून मी 2 वर्ष ट्रायझेटो कॉग्निझंट कंपनीमध्ये कॉर्पोरेट सेक्टरला म्हणजे मल्टीनॅशनल कंपनीला मी काम केलेलं आहे. ओके. हा, आणि तर नंतर म्हणजे माझे हस्बंड आहेत, म्हणजे माझी इकडची कौटुंबिक पार्श्वभूमी थोडी राहिली आहे, ओके. ते मी सांगते तुम्हाला. पण माझे हस्बंड जे आहेत ते IT सेक्टरमध्ये इंजिनियर आहेत आणि ते साईड बाय साईड एक चांगले उत्तम डिजिटल मार्केटिंग ट्रेनर आहेत. वा. तर त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये पूर्ण वेळ डिजिटल मार्केटिंग ट्रेनर म्हणून जॉब करायचा होता. तर बॅक ऑफ द माइंड त्यांना चालू होतं की मी कसं पूर्ण वेळ इकडे कसा देऊ, माझं IT सेक्टर तर मी सोडू शकत नाही कारण कौटुंबिक जबाबदाऱ्या आपल्यावरती आहे. तर तो म्हणायचा की तू काहीतरी कर जेणेकरून मी इकडे लक्ष देईन. तर म्हणजे आम्ही खूप 1-2 वर्ष आम्ही विचार केला जेव्हा मी IT सेक्टरला होते कामाला. तर आम्हाला तो एक वेळेस ऑन साईट गेला होता, म्हणजे स्वीडनला गेला होता आणि तिथून मला त्यांनी फोन केला की तू पेपर टाक, म्हणजे रिझाईन कर. मग मी म्हटलं कशाला, तर मी तुला पाहिलंय तू अभ्यास करतेस, म्हणजे तू चांगलं करू शकते, तू पेपर रिझाईन दे आणि तू गव्हर्नमेंट सेक्टरसाठी ट्राय कर. वा. तर मी त्याच दिवशी पेपर टाकले आणि तिथून मला वाटतं की आज म्हणजे तुमच्या मिस्टरांचे आज तुम्ही या माध्यमातून आभार व्यक्त केले पाहिजे. बरोबर. नक्कीच त्याचे खरंच तोच एक कारणीभूत आहे जो मला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये त्यांनी मला वळवलेला आहे. दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट. येस. आणि मला वाटतं की त्या क्षणाला मिस्टरांचा पाठिंबा खंबीर होता. येस. म्हणजे मी जेव्हा अभ्यासाला जायची लायब्ररीला तर मी येईपर्यंत घरी खिचडी बनवून ठेवायचा माझ्यासाठी. मला वाटतं की नक्कीच मला वाटतं की म्हणजे आजपर्यंत आम्हाला फक्त ममता मॅडम राठोड यांचाच प्रवास प्रेरणादायी वाटत होता, पण सरांचा सुद्धा तेवढाच प्रेरणादायी म्हणायला हरकत नाही. मला वाटतं की मॅडम म्हणजे प्रशासकीय सेवेचा हा प्रवास सुरू झाला, बरोबर की नाही, निवड कशी झाली आणि मग थोडासा त्या पुढचा प्रवास? ऍक्च्युली 2000 तुम्हाला सांगितलं की बऱ्याच ग्रामीण भागातल्या तरुण तरुणींना इच्छा असते कुठेतरी बाबा मला प्रशासकीय सेवेत जायचं, पण मार्ग भेटत नसतो, सापडत नसतो किंवा माहित नसतो, बरोबर की. मग ह्या माध्यमातून नक्कीच आपल्या विशेषतः म्हणजे तुमच्या साईडचा वाशिम जिल्हा असेल किंवा अजून काही असेल किंवा हा मावळातला असेल, इकडे खरं मला वाटतं या ग्रामीण भागातल्या या मुलामुलींना नक्कीच यातनं मार्ग भेटेल. खरं तर प्रवास असा चालू झाला की 2016ला मी जॉब सोडला आणि घरी राहण्याची मला सवय नव्हती आणि अभ्यास करणं त्यातल्या त्यात मला सवय नव्हती. तर असं व्हायचं की मी लायब्ररीला सकाळी जायचे, 1 वर्ष मी लायब्ररी केली आणि रात्री म्हणजे सकाळी 7ला जाऊन रात्री 9ला घरी यायचे. मग त्यातल्या त्यात अजून एक माझी मैत्रीण होती जिचा नंबर युनिव्हर्सिटीला लागला होता. तर आम्ही युनिव्हर्सिटीला उन्हामध्ये झाडाखाली, म्हणजे वाळलेलं झाड होतं त्याच्या खाली आम्ही बसून दोघी जणी अभ्यास करायचो, कारण मला एंट्री नव्हती आणि तिला एंट्री असायची, पण ती माझ्यासाठी म्हणून आम्ही दोघी जणी अभ्यास करायचो. आणि ती सुद्धा आज पोस्टेड आहे कक्ष अधिकारी म्हणून मंत्रालयामध्ये आणि मी इथे आहे. तर मेहनत करावी लागते सर, सहजासहजी होत नाही, डेडिकेशन लागतं. विदाउट एनी कोचिंग वगैरे तुम्ही? मी कोचिंग घेतलं होतं. ओके. आपले भगीरथ अकॅडमी म्हणून आहे, त्यांचं कोचिंग घेतलं होतं आणि 2 वर्ष सर, मी 1.5 ते 2 वर्ष मी अथक म्हणजे माझा फेसबुक व्हॉट्सअप सगळं बंद होतं. खूप परिश्रम केले, म्हणजे इव्हन मी घरच्यांना सुद्धा मेसेज टेलिग्रामवर करा असं सांगायचे. कुठला सोशल मीडिया मी ठेवलं नव्हतं सर तेव्हा. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सिलेक्शन झालं? फर्स्ट अटेम्प्ट नाही म्हणता येणार सर, 2-3 अटेम्प्ट झालेत सर. ओके. म्हणजे या माध्यमातून की विशेषतः जे प्रशासकीय सेवेत ज्यांची जायची इच्छा असते त्यांना पेशन्स हे ठेवायला पाहिजे. तुमचं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जरी नाही झालं तरी तुम्ही निराश न होता नेक्स्ट अटेम्प्ट साठी तुमची तयारी, कन्सिस्टन्सी असली पाहिजे. बरोबर ना. मला वाटतं की मॅडम आता कुठेतरी प्रशासकीय सेवेचं सिलेक्शन झालं, तुम्ही सिलेक्ट झालं, बरं की नाही. एक महिला म्हणजे तिला तिचा परिवार सुद्धा
आणि त्याच वेळी हे प्रेशर सुद्धा, म्हणजे ऍट द सेम टाइम तुम्हाला दोन्ही बॅलन्स करायचं असतं, बरोबर की हो. नाही? तर काय म्हणजे हे तुम्ही कसं बॅलन्स करत आला आतापर्यंत? सर सर्वप्रथम जेव्हा मी जॉब सोडला आणि प्रिपरेशन चालू केलं तर मी मॅरिड होते. तर मला माझ्या सासरच्या लोकांचा पण सपोर्ट आवश्यक होता. आणि तो आवश्यक असणे म्हणजे जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचंय तर तुमचा पारिवारिक जो सपोर्ट आहे तुम्हाला तो आवश्यकच असतो. तर पारिवारिक सपोर्ट मला खूप खंबीररित्या मिळाला. आणि असं असतं की पारिवारिक जीवनामध्ये तुम्हाला काही गोष्टी ऍक्सेप्ट कराव्या लागतात आणि काही गोष्टी सोडून द्यावे लागतात, तर तुम्ही समोर जाऊ शकता. तर ते जर तुम्हाला त्याच्यावरती जर तुम्ही कमांड मिळवली तर Yes. तुम्हाला समोर जाणं खूप सोपं जातं सर. काही गोष्टी ऍक्सेप्ट करायच्या, काही रिजेक्ट मारायच्या. म्हणजे मला वाटतं की म्हणजे मला वाटतं की या क्षणाला असं मला आवर्जून सांगावं लागेल की कौटुंबिक सपोर्ट हा फार महत्वाचा आहे, हम्म. बरोबर की नाही? आता मला वाटतं की आम्हाला प्रशासकीय सेवेत रुजू झाल्यानंतरचा तुमचा प्रवास आज ऐकायचा आहे. सर सर्वप्रथम 2019 मध्ये मी माझी पहिली जॉईनिंग यवतमाळ नगर परिषदेत उपमुख्याधिकारी या पदावरतीच झाली. तळेगावला येण्यापूर्वी तुम्ही हा, तिथे मी 5 वर्ष सर्व्हिस केली. ओके. आणि जेव्हा तिथे रुजू झाले तर 2 महिन्यामध्ये माझा PSI आणि फॉरेस्ट या दोन्ही याचा मी मेन्स क्वालिफाय होऊन फिजिकलसाठी पात्र झाले होते. परंतु तेव्हा मी 5 महिने प्रेग्नेंट असल्यामुळे मी फिजिकलला जाऊ शकले नाही. म्हणून मी ही सेवा कंटिन्यू केली आणि त्याच्यानंतर दरम्यान कोरोना आला. मग ही सेवा मला कंटिन्यू करणे भाग पडले किंवा ते माझ्या लकमध्ये होतं. आणि ती 5 वर्ष मी यवतमाळला केल्यानंतर माझी ट्रान्सफर तळेगाव दाभाडे नगरपालिका इथे झाली. आता जवळपास 2 वर्ष मला या महिन्यात पूर्ण होते तळेगाव दाभाडे. मला वाटतं की तळेगावात आल्यानंतर अल्पावधीतच मला वाटतं तुमच्या एक कार्याचा वेगळा ठसा तुम्ही उमटवला, बरोबर की नाही? आणि आम्ही या सर्वांचे साक्षीदार आहोत. तर मला वाटतं आजपर्यंत या 2 वर्षात काय म्हणजे तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या अंतर्गत तुम्ही असे काही वेगळे उपक्रम या माध्यमातून नक्कीच लोकांना ऐकायला आवडतील. सर सर्वप्रथम मी तळेगावमध्ये जेव्हापासून आले तर मी स्वतःला खूप लकी समजते की मला सीओ झालेले आहेत दोन्ही पण मिळालेले आहेत. सरनाईक सर म्हणजे सांगायचं तर स्पेशल सरनाईक सरांबद्दल. तर ही इज अ विजनरी मॅन. त्यांना खरंच खूप चांगलं विजन आहे. शहराचा कसा आपण नक्षा बदलू शकतो, शहर कसं सौंदर्यपूर्ण बनवू शकतो याच्याबद्दल त्यांच्या मनात डे 1 पासून जॉईनिंग पासून जो विजन आहे आणि ते डे 1 पासून कामाला लागते. खरंच शिकण्यासारखं आहे. आणि विषय झाला की मी काही करण्याचं हे जे बळ मला मिळतं ना, जेव्हा आपले वरिष्ठ असतात की जे मी काही करते त्याला ते दुसरं म्हणजे त्याला ते सपोर्ट करतात. तू असं का केलं किंवा असं का नाही केलं हे असं म्हणजे अजिबात म्हणजे आतापर्यंत तर मला एक्सपिरियन्स नाही आला. जे ममता तू केलंयस म्हणजे त्यांना ते कधीच असं म्हणणार नाही की तू हे का केलं. तर त्यांच्या सपोर्टमुळे सर आतापर्यंत मी जे काही केलं आहे त्यांच्या सपोर्टमुळेच केलेलं आहे. आम्हाला एखादे 2 आज कार्यक्रम नक्कीच या माध्यमातून की बाबा वेगळ्या प्रकारे आज तळेगावात आपण काय राबवतो? सर आपल्याकडे महिला बचत गट आहेत. जवळपास 350 महिला बचत गट आहे. पण सगळे विखुरलेले होते. मी जेव्हा आली तेव्हा पहिली मीटिंग घेतली तर कोणी कोणाला ओळखत नव्हतं, काही नव्हतं. तर मी एक मीटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये खूप म्हणजे कदाचित तेव्हा कोणाला वाईटही वाटलं असेल, पण मी त्यांना ओरडले की काय बचत गट म्हणजे काय, की तुम्ही महिलांनी एकत्र येऊन म्हणजे आर्थिक उलाढाल केली पाहिजे, त्याच्यातून स्वतःचं स्वसक्षमीकरण केलं पाहिजे. तर तेव्हा काही लोकांना वाईट वाटलं होतं. त्यांच्यासाठी मी त्यांना सोलापूरला त्यांच्या अभ्यास दौऱ्यासाठी पाठवलं आणि तिथली जी त्यांची एकजूट आहे त्यांना ट्रेनिंग स्वरूपात त्यांनी दिली. आणि त्याच्यानंतर सर जो इथे CLF नव्हता, CLF म्हणजे सिटी लेव्हल फेडरेशन म्हणजे शहर स्तर वस्ती शहर स्तर संघ, तर तो संघच त्यांनी स्थापन केला आणि त्या कार्यक्रमाला मला बोलवलं आणि त्यांनी मला सांगितलं की मॅडम बघा आम्ही शहर स्तर स्थापन केला. तर मला खरंच खूप आनंद झाला की एका माझ्या मीटिंगमुळे किंवा एक माझ्या बोलण्यामुळे खरंच काहीतरी महिलांमध्ये फरक पडतोय आणि तो पॉझिटिव्ह पडतोय. आज आपल्या तळेगावातल्या महिला त्यांनी आता एवढ्यात फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सगळ्या मुलींसाठी मेकअपचं ट्रेनिंग घेतलं. पाहत असतो आम्ही फेसबुकच्या माध्यमातून. हा, मेकअपचं ट्रेनिंग घेतलं. त्याच्यानंतर सर महिला बाल कल्याण विभागामार्फत आता 70 महिलांना आपण फ्री ऑफ कॉस्ट फॅशन डिझायनिंगचं ट्रेनिंग दिलं आहे सर. आणि जवळपास 100 महिलांना आपण 2 व्हीलरचं ट्रेनिंग दिलेलं आहे. मला वाटतं की मॅडम
येणाऱ्या काळात शहर वाढतंय, शहराचे प्रश्न वाढतात ते, बरोबर की नाही? कारण जसं मी सोशली आउट केलं की बाबा ममता मॅडम राठोडची मुलाखत होणार आहे, मला अनेक त्यांचे मेसेज आले की हे प्रश्न विचारा, ते प्रश्न विचारा, बरोबर की नाही? तर मला वाटतं येणाऱ्या काळात शहराला अनेक प्रश्न भेडसावतात ते. तर काय याच्यावरती येणाऱ्या काळात उपाययोजना, म्हणजे तुम्ही असतील किंवा तुमचे सिनियर्स असतील, बरोबर की नाही? आम्हाला हे ज्ञात आहे की पूर्ण राईट्स तुम्हाला नाहीये, पण बरोबर. याच्याबद्दल तुमच्या मीटिंग्स होत असतात का? कारण आज आपण पाहतोय की शहरात ट्रॅफिक पासून तर पब्लिक टॉयलेट्स पासून अनेक समस्या भेडसावतात ते. तर याच्यावरती येणाऱ्या काळात काही आपलं विजन आहे का? आता नुकताच झालेल्या मीटिंगवर, म्हणजे आजच आमची मीटिंग झाली आहे, तर सरांनी बरेच रस्त्याबाबतचे विकास कामं, ड्रेनेज बाबतचे, अंडरग्राऊंड ड्रेनेज आहेत त्याच्याबाबतची विकास कामं यांच्याबद्दल विचार विनिमय. आपल्याकडे नवीन एसटीपी प्लांट होत आहेत, जे आपलं ड्रेनेज लाईन मधून जे पाणी जातं खराब पाणी, त्याला प्युरिफिकेशन करून नदीमध्ये सोडण्याचं आपलं एसटीपी प्लांटचं काम चालू आहे. भरपूर विकास कामाचं सरांनी विजन ठेवलेलं आहे आणि मला असं वाटतं सर आहे तोपर्यंत म्हणजे आपण हे साध्य करू शकू. ओके, म्हणजे मला वाटतं की येणाऱ्या काळात मला वाटतं जशी तुमची मुलाखत घेतोय मी, हे प्रश्न अजून मला वाटतं की डिटेलमध्ये सरांना विचारणं नाही, 100%. शेवटी आज मॅडम हे बघा, आज मी जसं मगाशी नमूद केलं की तळेगाव नगरपालिकेत जसं तुम्ही रुजू झालात उपमुख्याधिकारी म्हणून, एक तुमच्या कामाचा तुम्ही वेगळा ठसा निर्माण केलाय, पण सायमल्टेनियसली जनतेला सुद्धा बऱ्याच अपेक्षा तुमच्याकडनं असतात आणि मला वाटतं दिस इज द राईट प्लॅटफॉर्म टू आस्क, बरोबर की नाही? की हे एक व्यासपीठ असतं की आम्ही जनतेचे मनातले प्रश्न तुम्हाला नक्की विचारले पाहिजे. मला वाटतं की मॅडम आज तुमच्या माध्यमातून नक्कीच जाणून घ्यायला आवडेल मला की तुम्ही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये पण काम केलंय, प्रायव्हेट सेक्टरमध्ये, आणि आज तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पण काम करत असतात, बरोबर की नाही? तर काय नक्की म्हणजे या दोन्ही फील्डमध्ये काय डिफरन्स काय मॅडम? कारण मला वाटतं की जेवढं प्रेशर तिथे आहे कदाचित त्यापेक्षा जास्त प्रेशर इथं असू शकतं, बरोबर की नाही? तुमच्याकडे बघून वाटत नाही तुम्ही हे प्रेशर घेता, बरोबर ना? पण काय म्हणजे या माध्यमातून नक्कीच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, कारण आज मी बघतोय ना मॅडम की 80% शहरातल्या तरुण तरुणींचं कल हा प्रायव्हेट सेक्टरकडे, ग्रामीण भागातला कल आपण म्हणू शकतो की बाबा सरकारी याच्याकडे आहे, पण शहरी भागात तो कल कमी दिसतो. कारण आज माझ्याकडे गेले 22 वर्ष मी एज्युकेशन फील्डमध्ये काम करत असताना इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांचा तर फार कमी कल आहे. तर काय नक्की या माध्यमातून तुम्ही त्याच्यामधला डिफरन्स सांगणार आहात? सर, प्रायव्हेट सेक्टर जर आपण म्हटलं तर एक पर्टिक्युलर प्रोडक्ट असतो. जसं माझं हेल्थ केअर प्रोडक्ट होतं, मी US साठी सेवा देत होते, तर आपण दुसऱ्या देशासाठी सेवा देत असतो. तर त्याचं जे म्हणजे मानसिक सुख असतं ते आपल्याला जाणवत नाही. पण जेव्हा आपण गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असतो आणि एखादा व्यक्ती तक्रार घेऊन आला आणि ती तक्रार आपण सोडवली आणि तो येऊन आपल्याला सांगतो की मॅडम झाली बरं का, तक्रार रिझॉल्व्ह झाली, तर त्याच्या चेहऱ्यावरती जे सुख आपल्याला इथे मिळतं, म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये मी 100% म्हणेल की तुम्हाला पैसे खूप जास्त मिळतात. इथे पैसे जरी कमी मिळत असतील, तुम्हाला पगार कमी मिळत असेल, पण मानसिक सुख खूप जास्त मिळतं. सोसायटीमध्ये तुमची व्हॅल्यू खूप वाढते. ती प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्ही किती लाखाचं जरी पॅकेज घेत असाल, तर मला नाही वाटत की जे प्रायव्हेट गव्हर्नमेंट सेक्टरला प्रिव्हिलेज आहे, 100% सोसायटीमध्ये जे मान सन्मान आहे, ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये. तुम्ही आज जर कॉर्पोरेटमध्ये असते तर ही मुलाखत नसती झाली. माझं पॅकेज या सॅलरीच्या 5% असतं. पण शेवटी माणूस हा सोशल प्राणी आहे, मान सन्मान सुद्धा त्याला म्हणजे हवा असतो, बरोबर की नाही? आणि प्रेशरच्या बाबतीत काय सांगणार मॅडम? प्रेशर सर, मी आताच्या पिरियडमध्ये सांगेल इक्वल प्रेशर आहे. कारण व्हर्च्युअल जग वाढलंय कोरोना नंतर. म्हणजे कधीही मी माझ्या हस्बंडला आयटीमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करताना बघते आणि मी स्वतःचाही म्हणजे माझा एक्सपिरियन्स की दोघांनाही कधी फोन येतात, त्याला पण आज आपला रिलीज आहे, आज रात्रभर काम करायचं आहे, आणि मला पण आज इकडे काहीतरी झालंय, तुम्हाला मॅडम इकडे राहायचं आहे शनिवार रविवार, आता हे मॉक ड्रिल किंवा काही असं आपल्या देशावर जर आपल्याला 100% येत असेल तर आपल्याला तर अलर्ट असलं पाहिजे. मला वाटतं की मॅडम हा सगळा प्रवास ऐकत असताना कुठेतरी आम्हाला येणाऱ्या काळात, म्हणजे जसं आज प्रशासकीय सेवा म्हटलं की अतिशय म्हणजे ज्यांचं नाव सन्मानपूर्वक घेतलं पाहिजे,
तुकाराम मुंडे साहेब हे अतिशय महाराष्ट्रात प्रसिद्ध, बरोबर की नाही, प्रशासकीय. आम्हाला येणाऱ्या काळात कुठेतरी अशा प्रकारे म्हणजे ज्यांनी जे सेवा करतात ते आजपर्यंत ममता राठोड मॅडम दिसणार आहात का? तर माझा तर 100% प्रयत्न राहील. म्हणजे मी सांगू शकत नाही मी तिथपर्यंत पोहोचेल का, पण माझा तर 100% प्रयत्न राहील सर, की मी त्यांच्या थोड्याफार 20-50% काम करू शकेल. म्हणजे मला वाटतं की कारण मी जसं मगाशी नमूद केलं की तुमचं आम्ही जसं पाहतोय की एक काम करण्याची पद्धत वेगळी, बरोबर की नाही, आणि त्याच्यामुळे लोकांच्या साहजिकच की लोकांच्या म्हणण्याच्या समाजाच्या आपण ज्या समाजात काम करतो, कारण तुम्ही आज मगाशी जसं नमूद केलं की ज्यावेळेस तुमच्याकडे एखादा समस्या घेऊन येतो आपण त्याचं ज्यावेळेस निवारण करतो की एक वेगळं समाधान असतं. येणाऱ्या काळात नक्कीच आम्हाला म्हणजे माझ्या ह्या इंटरव्ह्यूचं रेकॉर्डिंग सगळ्यांनी ठेवा की येणाऱ्या काळात, बरोबर की नाही, आता तर नुकतेच तुमच्याकडे सुरुवात झालेली, बरोबर की नाही, तर येणाऱ्या काळात नक्कीच आम्हाला तुकाराम मुंडेंसारख्या ममता राठोड मॅडम एका वेगळ्या स्थानी दिसल्या पाहिजे मॅडम. मला वाटतं की मॅडम थोडंसं कन्क्लुडिंग कडे जात असताना तुम्ही आज तळेगावच्या आधी पण बऱ्याच ठिकाणी काम केलं, बरोबर की नाही, काय या आमच्या सुंदर अशा गावाबद्दल काय तुम्ही सांगणार आहे आज? तर कारण हे गाव सगळ्यांना भरभरून देतं. जेव्हा माझी पोस्टिंग झाली इथे मे महिनाच होता, तर मला बरेच फोन आले, तू तळेगाव का टाकलंस, तळेगावला कशाला गेलीस तू. तर मला पण थोडीशी धाकधूक लागली होती. म्हणजे 2-3 दिवस जेव्हा मी रुजू झाले तेव्हा मला म्हणजे बॅक ऑफ द माइंड की मी काय करू, ट्रान्सफर घेऊ, दुसरीकडे जाऊ की काय घेऊ. पण जशी जशी माझे 1-2 महिने होत गेले तर मला म्हणजे खूप आवडायला लागलं तळेगाव. तळेगावचं वातावरण, निसर्ग सौंदर्य, इथले लोक, म्हणजे जेवढं तुम्हाला हक्काने येऊन तुमच्याकडे तक्रार करतात, तर तक्रार म्हणजे तुम्ही सोडवली किंवा त्यांचं मनाचं समाधान झालं तर हक्काने लाईन मध्ये उभे राहून धन्यवाद म्हणतात. म्हणजे लोक पण फार प्रेमळ आणि खरंच चांगली आहेत. ओके, मला वाटतं की मॅडम सुरुवातीचा काळ, आता आपण मुलाखती शेवटाकडे येत असताना मला वाटतं आज तुमचे नक्कीच परिवारातील सगळे सदस्य पाहत असतील मुलाखत. तुम्ही जसं सुरुवातीचा काळ सांगितला, प्रतिकूल परिस्थिती, वडील जेमतेम, 4 बहिणी, आज सगळे उच्च शिक्षित, काय नक्की आज भावना, म्हणजे कारण हे बघा मॅडम आज तुम्ही ज्या पदावर आहे ना हे यश आहे, आणि मला वाटतं ह्याच्या यशासारखा दुसरा आनंद सेलिब्रेशनचा नसतो, आणि आज मला वाटतं तो क्षण आहे. कारण ही तुमची मुलाखत होतीये, आज तुमचे हजारो तुमचे नातेवाईक असतील, सगळेच जण ही मुलाखत पाहत असतील, त्यांच्यासाठी सुद्धा एक अभिमानाचा क्षण, बरोबर आहे. तर काय या आज काय भावना तुम्ही प्रकट करणार? जे आतापर्यंतचा परिश्रम आहे की 4 बहिणी घरामध्ये, समाजाचे म्हणजे एक टाइम लिमिट, थ्रेशोल्ड म्हणतो ना, तोपर्यंत समाज आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. की कसं 4 मुलींचं लग्न करेल हा माणूस, कशाला शिकवतोय तिला, कशाला पुण्याला पाठवतोय, पळून जाईल कोणासोबत, असे पप्पाला म्हणायचे. म्हणजे असा एक कॅटेगरी पण होती. आणि जेव्हा सिद्ध झालं की मी इथे राहून इंजिनिअरिंग पूर्ण करून जॉबला लागून लग्नही झालं, तसे अजून माझ्या 3 बहिणींचं लग्न झालंय, तर लोकांचा पूर्ण 180 डिग्रीने दृष्टिकोन बदलला की आदर्श या माणसाचा घ्यावा, की त्यांनी त्याच्या 4 मुलींना कसं शिकवलंय. म्हणजे माझ्या घरी लोक भेटायला येतात की तुम्ही 4ही मुलींना कसं शिकवलं. जे 2-2 मुलांचे पेरेंट्स आहेत ते माझ्या घरी भेटायला येतात. तर मी खरंच माझ्या आई वडील त्यांचा खूप आभार मानते. माझे सासू सासरे, त्यांनी पण मला लग्नानंतर खूप सपोर्ट केला. असं प्राऊडली आमची नक्कीच आज म्हणजे आई वडिलांचे ऋण व्यक्त करायचं मला वाटतं हे तुमचं एक व्यासपीठ वगैरे आहे, आणि ते जर आज नक्कीच मुलाखत पाहणार तर आहेत, बरे त्यांच्यासाठी एक वेगळी प्राऊड फिलिंग असते. मला वाटतं की या माध्यमातनं म्हणजे आज आपला मुख्य उद्देशच हा होता की खऱ्या अर्थाने आपल्या प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून एक ग्रामीण भागातली तरुणी पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षणासाठी येते, उच्च शिक्षण घेते, तिथं थांबत नाही प्रवास, त्यानंतर प्रशासकीय सेवेच्या शिक्षणाची त्या तयारी करतात, आणि बघता बघता आज त्या उपमुख्याधिकारी पर्यंत त्यांचा हा थक्क करणारा प्रवास. मी हा थक्क करणारच सांगतोय त्याचं कारण जसं सुरुवातीला मी नमूद केलं मित्रांनो, हे सोपं नव्हतं 4 बहिणींचं शिक्षण, बरोबर की नाही, आणि मला वाटतं हा खरंच एक भावनिक क्षण असतो मॅडम, बरोबर ना.
मला वाटतं की मॅडम शेवट्याकडे जात असताना आज या माध्यमातनं काय तुम्ही विशेषतः महिला वर्गाला काय संदेश देणार आहे? सर, महिला वर्गांना हा संदेश देईल की तुम्ही आयुष्यात कोणताही, म्हणजे आज तुम्ही सुखी असाल, तुमचा नवरा चांगला असेल, तुमचे आई वडील पैसेवाले असतील, तुम्हाला जर गरज वाटत नसेल की मी नाही शिकली तरी चालेल, माझा नवरा कमवत आहे, पण कुठलीही वेळ सांगून येत नाही. स्वतःला स्वसक्षम बनवा. आयुष्यात कधीही कोणती वेळ कशी येणार हे सांगता येत नाही. सक्षम बनणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी वेगवेगळे कोचिंग, फायनान्शियल लिटरसी, या सगळ्या गोष्टी तुम्ही करा आणि इंडिपेंडेंट राहा. आणि आयुष्यामध्ये महिलांनी आयुष्यामध्ये ममता राठोड मॅडम बनण्याचा प्रयत्न करा. बरोबर ना मॅडम? मॅडम, मला वाटतं की आपला रॅपिड राऊंड असतो पुढे एक शेवटचा. 2 आवडते चित्रपट. वेळ मिळतो? तर जिंदगी ना मिलेगी दोबारा वा. आणि 3 इडियट्स. 3 इडियट्स. 2 आवडते डिशेस. कधी विचारच नाही केला. एक चिकन बिर्याणी आणि दहीवडा. दहीवडा. मला वाटतं की मॅडम आता प्रवास, संघर्ष हे आयुष्यभर चालूच राहणार आहे. बरोबर आहे? बरोबर. पण आता नाव इज द टाइम टू सेलिब्रेट. बरोबर आहे? येस येस. सरांबरोबर नक्की कोणत्या 2 टुरिस्ट स्पॉटला जायला आवडेल? जम्मू काश्मीरला जायला आवडेल. ओके. आणि मे बी फ्युचरमध्ये स्वित्झर्लंड वगैरे. आयुष्यातील 2 आदर्श. सर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि मदर तेरेसा. ओके. मला वाटतं की मित्रांनो, खऱ्या अर्थाने मॅडमचा प्रवास हा अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये करण्यासारखा नाहीये, पण वेळेची मर्यादा असल्यामुळं येणाऱ्या काळात अशाच आपण आजचे प्रेरणादायी मुलाखती तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करू. आज ममता मॅडमनी इथं आपल्याला वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचं पुनश्च आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांचा निरोप देतो. धन्यवाद.